महावितरण विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे पुढील 5 वर्षात वीज दर कमी होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे। या बातमीमुळे आधीच महागाईची झड सोसत असलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये सोलर ऊर्जेमुळे वाढलेल्या उपलब्धतेबद्दल देखील भाष्य केले। कालच्या अधिवेशनात सौर ऊर्जा लाभ कमी झाल्याने वीज दरात वाढ होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। याच प्रश्नांची उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात ही महत्त्वाची माहिती दिली आहे। यामुळे आता राज्यातील उद्योगांनाही वीज दरात मोठी सवलत मिळू शकते। तर नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा समावेश मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये केला आहे? आता याच्या सर्वसामान्य नोकरदारांसह शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कशा प्रकारे फायदा मिळू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल सखोल विश्लेषण करूयात आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, सध्या राज्याचे उन्हाळी अधिवेशन मुंबई येथे विधान भवनात सुरू आहे। अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जातात। असाच काहीसा महत्त्वाचा प्रश्न कालच्या सत्रादरम्यान उपस्थित केला गेला। प्रश्न केवळ राजकीय नसून सर्वसामान्य व्यापारी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा होता। हा प्रश्न होता वीज दरवाढी संदर्भातला। हडपसर येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांनी हा प्रश्न विधान भवनात उपस्थित केला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचे अगदी सखोल पद्धतीने उत्तर दिले। मुख्यमंत्री म्हणाले की महावितरणने केलेल्या उपाययोजनांमुळे पुढील 5 वर्षात वीज दर वाढण्याऐवजी दरवर्षी तब्बल 1.2% कमी होतील। त्याचप्रमाणे सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे सोलर अवर्स म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 च्या सुमारास वीज वापरल्यास 25% सवलत मिळणार आहे, असे देखील मुख्यमंत्र्यांनी नमूद केले। पुढे म्हणाले की पूर्वी रात्री 12 ते 6 या वेळेत वीज वापरण्यासाठी सवलत दिली जात होती, कारण तेव्हा वीज शिल्लक असायची। मात्र आता सौर ऊर्जा वापरामुळे दिवसा म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 दरम्यान विजेची उपलब्धता प्रचंड वाढली आहे। त्यामुळे राज्य शासनाने आता आपले धोरण बदलून दिवसा वीज वापर करणाऱ्यांना 25% सवलत देण्याचा निर्णय घेतलाय। याचा एक मोठा फायदा उद्योगांना होणार आहे। महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज खरेदीच्या अंदाजात आणि भांडवल खर्चात काही तांत्रिक चुका केल्या होत्या। त्यामुळे महावितरणाचे सुमारे 80,000 कोटी रुपयांची ऊर्जा शुल्क आणि 5,500 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचा खर्च नाकारला गेला असता। पण त्याआधीच राज्य शासनाने या चुका आयोगाच्या निर्देशनास आणून दिल्या, ज्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान टळले आणि ग्राहकांवरील संभाव्य दर वाढीचा भार कमी झाला। त्याचप्रमाणे महावितरण कंपनीने 1 लाख कोटी रुपयांचा वार्षिक महसुलाचा टप्पा पार करून देशातील सर्वात मोठी कंपनी होण्याचा मान मिळवला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नमूद केले। त्याचप्रमाणे या धोरणाचा औद्योगिक वीज मागणीत कशा पद्धतीने फायदा होत आहे याबद्दल देखील स्पष्ट भाष्य केले। मुख्यमंत्री म्हणाले की कॅप्टिव्ह सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांनी जर बॅटरी स्टोरेज सिस्टीमचा वापर केला तर त्यांना 24 तास सवलतीच्या दरात वीज उपलब्ध होऊ शकते। बॅटरी स्टोरेजचे दर आता 2.80 ते 2.90 खाली आली आहेत। यामुळे उद्योगांना या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होऊ शकतो। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे। गेल्या 3 वर्षात औद्योगिक विजेची मागणी 23% वाढली आहे। यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत, असे निर्देशनास आले आहे। तर मित्रांनो, आमदार चेतन तुपे यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे भल्ले मोठे स्पष्टीकरण दिले आहे। आता या योजनेचा नेमका फायदा सर्वसामान्य शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होतो की पुन्हा एकदा महावितरण विभाग सर्वसामान्यांच्या खिसा रिकामा करतो, हे तर येणारा काळच ठरवेल। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी उद्योगांना मोठ्या प्रमाणात या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन केले आहे। तर मित्रांनो, ही होती बातमी मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात केलेल्या वक्तव्या संदर्भात। संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।